ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण प्रायश्चित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत आणि या रविवारची उपासना सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला प्रायश्चित्त करून स्वतःमध्ये परिवर्तन करून परमेश्वराकडे परत येण्यासाठी आमंत्रित करीत आहे। निर्गम या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो की परमेश्वराने त्यांच्या लोकांच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर मोशेला पाचारण केलं आणि जेव्हा मोशे हा होरेब नावाच्या त्या पर्वतावरती गेला तेव्हा त्याने पाहिलं की त्या जळणाऱ्या झुडप्यामधून त्याने परमेश्वराचा आवाज ऐकला आणि ती जागा पवित्र होती म्हणून त्याला आपली पादत्राणे आपली चपले बाहेर काढावी लागली आणि तिथं परमेश्वराने त्याचं नाव मोशेला प्रकट केलं आणि त्याचं नाव म्हणजे यहोवा किंवा यशोवा किंवा शब्दशः अर्थ घेतला तर मी जो आहे तो आहे। म्हणजे परमेश्वर कुठला भूतकाळ नाही तर परमेश्वर हा नेहमी सदोदित पावन पवित्र आणि चांगला आहे असा त्याचा अर्थ होतो। आणि आपण पाहतो की परमेश्वराने त्याच्या लोकांचे जे हताश झाले होते, जे रडत होते, जे क्लेशामध्ये होते, अशा लोकांच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांचं तारण करण्यासाठी त्याने मोशेला निवडलं। यावरून आपण शिकू शकतो की अनेक वेळा आपणही त्रासलेलो असतो, आजारी असतो, दुःखी असतो आणि आपण म्हणत असतो की परमेश्वराला माझा विसर पडलेला आहे किंवा माझ्या प्रार्थना या परमेश्वराच्या कानाशी पोहोचत नाही। परंतु एक लेखक म्हणतो की मुंगीच्या पायातील पैजणांचा सुद्धा ज्या देवाला आवाज ऐकू येतो तो तुमच्या आणि माझ्या प्रार्थना ऐकणार नाही का? किंवा आपली आसव तो पुसणार नाही का? आजच्या पवित्र दुसऱ्या वाचनामध्ये आपण ऐकतो की संत पौल हा करंथीकरातील लोकांना सांगत आहे की तुम्ही जे वाईट मार्गाला लागलेला आहात, वाम मार्गाला लागलेले आहात, तेथून आता परमेश्वराकडे परत या। कारण तो सांगत आहे की भूतकाळामध्ये जेव्हा तुम्ही पारतंत्र्यामध्ये होते तेव्हा परमेश्वराने तुम्हाला चांगला मार्ग दाखवून तुम्हाला तुमच्या देशामध्ये आणलं आणि त्या खडकाळ प्रदेशामध्ये त्या डोंगरावरती जेव्हा तुम्हाला तहान लागली होती तेव्हा तुमची तहान त्या परमेश्वराने तुम्हाला पाणी देऊन भागवली आणि तो जो खडक होता, जो दगड होता, ज्या दगडातून त्यांनी पाणी दिलं तो दगड म्हणजे प्रभू होता, प्रभू येशू होता। आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये प्रिय मित्रांनो आपण ऐकत आहोत की प्रभू येशू सांगत आहे तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही प्रभूकडे परत या। आणि हे सांगत असताना दोन उदाहरणे तो देत आहे आणि ते उदाहरण म्हणजे पहिलं उदाहरण असं की पोंती पिलात हा जो गव्हर्नर होता त्याने अनेक अशा लोकांना मारून टाकलं आणि त्यांचं जे रक्त होतं ते वेदीवर अर्पण करत असलेल्या पशु प्राण्यांच्या रक्तामध्ये मिसळलं। म्हणजे आपण समजू शकतो किती भयानक ही गोष्ट होती। आणि दुसरी जी गोष्ट प्रभू येशू सांगत आहे ती म्हणजे एक बुरुज हा लोकांवरती पडला आणि त्यामध्ये 18 लोक मरण पावली। तो जो पिलर होता तो पडून त्या 18 जणांवर जे निष्पाप लोक होती त्यांच्यावर पडून ते मरण पावले। आणि प्रभू येशू हे का सांगत आहे? कारण त्या लोकांचा असा समज होता की ही लोक जी मरण पावली त्यांनी काहीतरी वाईट केलं असणार, ती पापामध्ये जीवन जगत असणार म्हणून त्यांच्या पापांची शिक्षा म्हणून देवाने तसं केलं असणार। परंतु प्रभू येशू सांगतो की तसं नव्हे, कारण जर तसं पापामुळे जर शिक्षा भेटली असती तर त्यांच्यापेक्षाही अधिक अशी पापी लोक या जगामध्ये आहेत। परंतु प्रभू सांगत आहे महत्वाची गोष्ट ही आहे की आपण सर्वांनी प्रायश्चित्त केलं पाहिजे। अनेक वेळेला आपण आपत्ती पाहतो, महामारी पाहतो, जगामध्ये वाईट होणाऱ्या गोष्टी पाहतो, चांगल्या लोकांचं वाईट होतं आणि वाईट लोकांचं चांगलं होतं तेव्हा परमेश्वर कुठे असतो? परमेश्वर त्या लोकांची प्रार्थना ऐकत का नाही? परमेश्वर त्यांना शिक्षा देतो का? हे प्रश्न आपल्याला पडत असतात आणि त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आपण पाहतो अनेक वेळेला आपण देवाला सुद्धा नावं ठेवतो की देव हा चांगला नाही, जर चांगला असला असता तर त्याने चांगल्या लोकांचं बरं केलं असतं। प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की तुम्ही देव कुठे आहे या सर्वांमध्ये हे विचारण्या अगोदर मी कुठे आहे हे विचारा। आणि त्यासाठी तो सांगत आहे की तुम्ही पश्चाताप करा
आणि पुढे समजावून सांगत असताना परमेश्वर कसा मंद क्रोध आहे, कसा कनवाळू आहे हे सांगत असताना तो अंजिराच्या झाडाचा दाखला देतो. आणि प्रभू सांगतो की एक मालक होता, त्याचा एक माळी होता आणि त्यांच्याकडे अंजिराचे झाड होतं. आणि ते अंजिराचे झाड जे होतं त्याला फळं आली नव्हती आणि त्यामुळे त्या मालकाने त्याला सांगितलं की त्या माळ्याला सांगितलं की 3 वर्ष झाली आपण पाहत आहोत परंतु या झाडाला काही फळ येत नाहीये, तर त्यामुळे तोडून टाक. कारण त्या झाडाने तिथं जागा व्यक्त केली आहे आणि पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं आणि जर फळ देणे हा त्याचा गुणधर्म आहे. जर फळ देत नसेल तर ते झाड कापून टाक. परंतु तो माळी सांगतो की आपण अजून 1 वर्ष आपण ट्राय करूया, अजून 1 वर्ष आपण प्रयत्न करूया, आपण खत टाकून पाणी टाकून कदाचित पुढच्या वर्षी, पुढच्या वेळेला, पुढच्या खेपेला त्याला फळ येऊ शकतील. आणि हा जो दाखला आहे त्याला इंग्रजीमध्ये बोलतात ओपन एंडिंग आहे. म्हणजे शेवट कसा झाला हे आपल्याला माहित नाही. त्या झाडाला फळ आलं का की आलं नाही आपल्याला माहित नाही. संत लूक आपल्याला काय सांगू इच्छितो? संत लूक आपल्याला सांगू इच्छितो की ते अंजिराचं जे झाड आहे ते तुम्ही आणि मी आहात. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फळ देणारे चांगले होण्यासाठी आपल्याला परमेश्वर अजून एक संधी देत आहे. आणि म्हणून परमेश्वराचं जर दुसरं नाव असलं असतं तर मला असं वाटते परमेश्वराचं दुसरं नाव म्हणजे दुसरी संधी देतो तो. कारण परमेश्वर आपल्यावर कधी हताश होत नाही, निराश होत नाही, तर तो आपल्याला नवीन संधी देत असतो. आणि म्हणून हा प्रायश्चित्त काळ जो आहे तो आपल्या सर्वांसाठी एक नवी संधी आहे. या काळामध्ये, या पवित्र दिवसांमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणूया. आपण प्रायश्चित्त करून परमेश्वराकडे येऊन चांगले, निर्मळ आणि पवित्र कृपामय जीवन जगण्यासाठी आपल्याला लागणारी जी कृपा आहे ती मिळण्यासाठी पवित्र मिस्सा बलिदानामध्ये, पवित्र साक्रामेंटामध्ये सहभागी होऊया.